साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहज जगत्या होतील तर होत, चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये, त्यांची परीक्षाही पाहू नये, कोणाचीही वाईट चितू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चितावे. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणे ही संत संगत आहे. सद्विचार ही एक संत संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन, सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल. संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अपूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला गोळी देईल का? जर तिने दिली तर ती खरी आई नव्हेच. त्याप्रमाणे जो विषयामध्ये प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असतं नाही. इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चगळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येत आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या 10 पट नव्हे अनेक पट आपण विषय मग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी हे साधत नाही, ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्व व्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. यात अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले. म्हणून या वाणीने जगाचे कल्याण व्हायचे आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटेल तोपर्यंत ही वाणीच राहायची आहे. यात समाधान मानणे, कोणाचेही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप मानणे, निराभिमान राहणे, सरोदित भगवत नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणले यातच पारमार्थ. याच गोष्टी अवघड किंवा खर्चाच्या आहे का? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही, म्हणून समाधान येत नाही. या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच ना.